नमस्कार. कलाप्रज्ञा या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत. या चॅनलमध्ये मी सण, व्रत, उत्सव याची माहिती सांगते, कविता वाचन करते, गाणी म्हणते, कथा सांगते. तुमची पण आवड अशीच असेल तर हे चॅनल सबस्क्राईब करा. आज मी तुम्हाला होळी पौर्णिमेची माहिती सांगणार आहे. फाल्गुन हा शालिवाहन शक वर्षातील शेवटचा महिना आहे. या महिन्याला पूर्वी तपस्य या नावानं ओळखलं जाई. मराठी महिन्यातील हा शेवटचा 12वा महिना. या महिन्याच्या पौर्णिमेला चंद्र पूर्वा फाल्गुनी किंवा उत्तरा फाल्गुनी नक्षत्रात असतो, म्हणून या महिन्याला फाल्गुन हे नाव मिळालं. वसंत ऋतूची चाहूल लागते. पानगळती झालेल्या वृक्षाला नवीन पालवी फुटते. वेगवेगळ्या रंगाच्या फुलांनी बहरलेले वृक्ष वसंत ऋतूची मोहकता आणि मादकता असलेल्या या काळात हळूहळू उन्हाळ्याच्या आगमनाची चाहूल लागते. फाल्गुन महिन्यात विष्णूला संतुष्ट करण्यासाठी तांदूळ व गाय याचे दान देण्याची प्रथा आहे. या महिन्यातील पौर्णिमेला हुताशनी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी होलिका उत्सव साजरा करतात. या दिवसाला होळी किंवा शिमगा असंही म्हणतात. उत्तर भारतात याला दोला यात्रा असं म्हणतात, तर दक्षिण भारतात कामदहन म्हणतात. या दिवशी काय करतात तर सकाळी उठून बायका गोड पदार्थ बनवतात. त्याच्यानंतर महाराष्ट्रात या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य असतो. संध्याकाळी अंगणातील जागा सारून रांगोळी काढतात. होळीची तयारी करताना मध्ये एरंड, आंबा, पोफळी याचं झाड किंवा मोठी फांदी मध्ये रोवतात आणि त्याच्याकडेनं ऊस, ज्वारी यांची धाटं लावतात. गवत, पाला, पाचोळा, गोवऱ्या अशा पण त्या कडेनं सगळ्या लावतात आणि होळी पेटवतात. मग पुरुष होळीची पूजा करतात आणि मग 3 प्रदक्षिणा घालतात. आता काही जण 3 प्रदक्षिणा घालताना पाणी होतो तशी प्रदक्षिणा घालतात. मग बाकी जे सर्व पुरुष आणि जी लहान मुलं असतात ते होळीभोवती बोंबा मारत प्रदक्षिणा घालतात. स्त्रिया हळदी कुंकू, नारळ आणि हळदी कुंकू हातात, नारळ ठेवतात, तांदूळ वाहतात आणि पुरणपोळीचा नैवेद्य दाखवतात. महाराष्ट्रात होळीच्या दिवशी समिदा म्हणून काही लाकडे मंत्र उच्चाराने प्रज्वलित करतात. आता फल्गू म्हणजे गुलाल. तो कृष्णमूर्तीवर उधळून काही ठिकाणी होळी खेळली जाते. उत्तर प्रदेशात लाल पिवळी वस्त्रे नेसून टिपऱ्या खेळल्या जातात. शेतकरी लोकांना या सणाचं जास्त महत्त्व असतं. ते हाती आलेल्या पिकाबद्दल ईश्वराचे धन्यवाद मानतात. काही ठिकाणी होळीच्या दिवशी कृष्ण बलरामाचे स्मरण करतात. होळी जळाली, थंडी पळाली असं म्हटलं जातं. होळीनंतर थंडी थोडी थोडी कमी होते. कोकणात हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करतात. कोकणात काही ठिकाणी होम करतात. त्याला भद्रेचा होम म्हणतात. आदिवासी लोक टिमक्या, ढोल वाजवून अग्नीभोवती नृत्य करतात. बोंबा मारल्याने दुसऱ्याबद्दलचा राग निघून जातो. दुष्ट राक्षसी प्रवृत्ती निघून जातात असे म्हणतात. वातावरणातील हानिकारक जंतू मरावेत, वातावरण शुद्ध व्हावं म्हणून होळी केली जाते. आता दुसऱ्या दिवशी जो होळीच्या दुसऱ्या दिवस असतो त्याला धुलिवंदन असं म्हणतात, धुलवड. होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन असते. होळीवर काही जण दूध तर काही जण पाणी शिंपडून होळी विझवतात व राख कपाळाला व अंगाला लावून अभ्यंग स्नान करतात. आंब्याचा मोहोर सेवन करतात. काही जण धुलिवंदना दिवशीच रंग खेळतात. होळी पौर्णिमा व धुलिवंदन हे दोन्ही दिवस कोणत्याही शुभ कार्यासाठी वर्ज्य मानतात. काही जणांकडं शुभ कार्य जर झालेलं असेल तर त्या वर्षी होळीचा उत्सव किंवा होळीचा हा सण असतात तो करत नाहीत काही जण. तर ही झाली होळी आणि धुलिवंदनाची माहिती. तर आता होळीच्या कथा काय आहेत तर होळी आणि होलिका उत्सव हा साजरा का केला जातो तर त्याच्या कथा मी तुम्हाला आता सांगते. की दानवराज हिरण्यकश्यपू हा देवाचं अस्तित्व मानत नव्हता. तो सगळ्यांना म्हणायचा की मी श्रेष्ठ आहे आणि माझीच तुम्ही पूजा करा. आणि त्याचा जो मुलगा होता प्रल्हाद तो विष्णूचा भक्त होता. तर हिरण्यकश्यपूला हे अजिबात आवडत नव्हतं. त्यानं प्रल्हादला खूप समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण तरी प्रल्हाद काही विष्णूची भक्ती करायचं सोडत नव्हता. म्हणून मग शेवटी नाईलाजानं त्यानं ठरवलं की ह्या मुलाला आता शिक्षा करूया. म्हणून त्यानं सेवकांना आज्ञा दिली की ह्याला कड्यावरून फेकून द्या. तर प्रल्हादला कड्यावरून फेकलं तरी त्याला काहीही झालं नाही. मग हिरण्यकश्यपूची
होलिका म्हणून एक बहीण होती आणि तिला असं वरदान होतं की ती जरी अग्नीमध्ये बसली तरी ती जळणार नाही. तर ती म्हणाली की मी प्रल्हादला मांडीवर घेऊन होळीमध्ये बसते, म्हणजे प्रल्हाद जळून मरेल. म्हणून मग तिला ती बसते, ते मांडीवर प्रल्हादाला घेते आणि मग सेवक होळी पेटवून देतात. पण त्यामध्ये होलिका, ती त्याची बहीण हिरण्यकशिपूची जी आहे ती जळून मरते आणि प्रल्हादला काहीही होत नाही. तर ह्या प्रसंगाची आठवण म्हणून होळी साजरी करतात. दुसरी एक कथा अशी सांगतात की ढुंडा नावाची एक राक्षसीण होती आणि ती गावातल्या मुलांना खूप त्रास द्यायची. तर तेव्हा अग्नी पेटवून तिला शिव्या देऊन हाकलून देण्याची प्रथा सुरू झाली. तर होलिका उत्सव केला तर ढुंडा राक्षसीण गावातील मुलांना त्रास देत नाही असा एक समज आहे आणि म्हणून होळी करण्याची प्रथा पडली. तिसरी कथा अशी सांगितली जाते की तारकासुरानं घोर तपश्चर्या केली आणि ब्रह्मदेवाकडून वर मिळवला की शिवाच्या पुत्राशिवाय माडला बाकी कोणीही मारू शकणार नाही. तर त्यावेळेला शिव तर तपश्चर्याला बसलेले होते. आणखीन त्यामुळं त्याला असं वाटलं आता मी अमरच आहे. त्यामुळं तो सगळ्यांना त्रास द्यायला लागला आणि मग त्याच्या त्रासापासून कसं वाचावं असा देवांना प्रश्न पडला. तर या तारकासुराला कसं आवरावं? तर तेव्हा शिव तर तपश्चर्या करतायत आणि यांना मुलगा झाल्याशिवाय या तारकासुराचा वध होणार नाही. म्हणून मग शेवटी सगळ्या देवांनी मिळून मदनाला विनंती केली की शिव आणि पार्वती यांचं मिलन होण्यासाठी तू आम्हाला मदत कर. तर त्यानं मदनानं शंकरांच्या तपश्चर्याच्या इथं जाऊन त्यांचं मन विचलित करण्याचा प्रयत्न केला. तर तपश्चर्येमध्ये विघ्न आल्यानंतर शंकरांनी डोळे उघडून बघितलं तर समोर त्यांना मदन दिसला आणि त्यांना खूप राग आला की माझी तपश्चर्या भंग केली. म्हणून त्यांनी तिसरा डोळा उघडला आणि त्यामध्ये मदन दहन झाला. तर त्यावेळेला मग सगळ्या देवांनी विनंती केली की मदनाची चूक नव्हती, आम्हीच त्याला सगळ्यांनी विनंती केली होती की तू आम्हाला शिवपार्वतीच्या मिलनासाठी मदत कर म्हणून. तर म्हणून या दिवसाला कामदहन असं नाव दिलेलं आहे. त्या दिवसाची आठवण म्हणूनही होळी सण साजरा केला जातो. रंगपंचमी. बाजारात रंगांची दुकानं उघडतात. दुकानात वेगवेगळे रंग, वेगवेगळ्या आकाराच्या रंगाच्या लहान मोठ्या पिचकाऱ्या विक्रीसाठी ठेवतात. होळीनंतर येणाऱ्या पंचमी दिवशी रंगपंचमी हा सण साजरा करतात. होळीनंतर 5 दिवसांनी रंगपंचमी येते. या दिवशी देवांना स्नान घालून हळद कुंकू वाहतात, नवीन वस्त्र घालतात व केशराचा रंग करून देवावर उडवतात. आपल्याकडे लहान मुले पिचकारीने एकमेकावर रंग उडवतात. होलिका उत्सव हा रंगाचा सण आहे. यात लहान मोठे, पुरुष स्त्रिया, नटनट्या, राजकीय पुढारी सर्वजण भाग घेतात. नृत्य, गाणं, संगीत इत्यादींनी आनंदात भर पडते. मनातील हेवे दावे विसरून सर्वजण रंगपंचमीचा सण साजरा करतात. या निमित्तानं मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्या भेटी होतात. मित्रमैत्रिणींच्या सहवासात आनंदात वेळ जातो व काही काळ आपण आपल्या मनातील दुःख विसरून जातो. नवीन लोकांची ओळख होते, लोकसंग्रह वाढतो. आजच्या मोबाईल फोन, इंटरनेट आणि AIच्या जमान्यात समाजमन निरोगी राहण्यासाठी उत्सवांची अत्यंत आवश्यकता आहे. तर ही होती होळी या सणाविषयीची माहिती.